शाहरुख्या सामाईन आरामानं टाक. हा काही तुटलं ताटलं नाही पाहिजे. अरे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तू असला तर तसाही टेन्शन राहत नाही म्हणा. तिथं बरोबर उतरून सामाईन बरोबर ठेवजो व्यवस्थित. तुला सांगितलं आहे म्या तिथंच ठेवजो. तात्या तोपर्यंत तुम्ही जा म्हटलं वाड्यावर आणि जे बाकीचे कामं आहे हा ते सगळं व्यवस्थित करा. हा निघतो मी. तुमच्या दोघायले 500-500 रुपये त्याचेच दिले आहे. काम एकच करणं आहे. तात्याचा जो नवीन वाडा आहे त्याच्यात तुम्हाला अशा ठिकाणी हे लपवणं आहे. हे पुरं बेंटेक्सचं आहे जे सोन्यासारखे दिसते. हां हे अशा जागी लपवणं आहे जिथं माणसं पोहोचू शकले नाही पाहिजे, पण पोलीसवाल्याच्या हे हातात लागलं पाहिजे. ठीक आहे होऊन जाईन काम. होऊन जाईन काम नाही, उधारीच्या गोष्टी नाही पाहिजे. नगदी पैसे दिले आहे. काम झालंच पाहिजे. काही करा तुम्ही. आणि हा मौका बी तुम्हाला चांगला आहे, कारण आज तात्याच्या वाड्यात विठ्ठलाचं कीर्तन ठेवलं आहे. त्याच्यात तुम्ही मौका पाहून वाड्याच्या अंदर घुसा आणि तुमचं काम तुम्ही चालू करा. फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, का कोणाला दिसता कामा नाही आणि कोणाच्या लक्षात येता कामा नाही. समजले ना? अरे त्याचं काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. या गोष्टीत आम्ही एक्सपर्ट आहोत. ते तर आता पाहूच का तुम्ही एक्सपर्ट आहे का एक्सपायरी आहे. जाऊ शकता तुम्ही. पैसे तुम्हाला पहिलेच दिले आता. आता सध्या फोन नको करू पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये हे जेव्हा वापस येन का काम झालं त्यानंतर करजो. करू चालू मग भजन. हा करा ना. आता कोणी याचं राहिलं करा चालू. हॅलो मायचिक. हॅलो प्रवीण भाऊ, थोडा म्हटलं इको आहे ना, इको थोडा वाढवा, थोडंसं एकदम. बस थांबा 1 मिनटं पाहू द्या मला चेक करू. हॅलो मायचिक. हॅलो 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 1 2 3 1 2 3. हॅलो हा बस ठीक आहे बरोबर आहे. बस थोडंसं वाढून द्या. बस ते पहिलेच काऊन करून नाही ठेवत परवीन भाऊ? तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं आहे ना का हे सगळं बरोबर करून ठेवत जा म्हणून. वक्तात मग हे इथं टाइमपास होते ना असा. अरे मला काय म्हणून राहिले हो. आता कोणाला कसा पाहिजे, कोणाला कसा पाहिजे, कोणाला इको जास्त पाहिजे, कोणाला इको कमी पाहिजे, ते आल्यावरच समजा ना. बरोबर आहे तात्या त्याचा बरोबर आहे. घेऊ मग आता भजनाची सुरुवात. हे गणपती वंदनापासून सुरू करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया. कानळा राजा पंढरीचा, कानळा राजा पंढरीचा. वा वा काय आवाज आहे वसंतराव तुमचा. 1 नंबर. खरंच जोरदार आवाज आहे बा. नाही कळला अंत पारण्याचा, कानळा राजा पंढरीचा. मी त्याला आचार्याला सांगून देतो ते उसळ बनवायची आहे. बाकीचे काम आहे तोपर्यंत तुम्ही चालू द्या भजन. ठीक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वाडा तो बहुत बडा आहे हो. ये वाडे तसेच असते मोठमोठे. शांताबाई काही नाही दिख रही ना. शांताबाई का गई? याचीच आहे वाटते ते. सरपंच साहेब बोला. कुठं आहे आपली शांताबाई? शांताबाईचं काय आता ते नकरान चक्रा करणं सरत नाही. बायाचं कसं बारीक काम असते. मेकअप करू दे, हे करू दे, ते करू दे. इथं उभ्या कायले राहता? तिकडे बसायला जागा आहे ना मस्त. जा तिकडे की आपलं हे भजनही चालू आहे. जा बसा जराच्या तिकडे. बरं 1 क्विंटल 10 किलो याची साबुदाणा उसळ बनवा. तुम्हाला तर माहीतच आहे गावातले लोक कसे आहेत, ते ढक्कल नाही करत म्हणून. अरे हा पण तरी 1 क्विंटल 10 किलो कायले म्हणते. लय होते बरं ते उसळ. त्याची डबल नच होते ते. पाण्यानं फुगत नाही काय. आणि बाकीचं मटेरियल नाही लागत का त्याला. आलू आहे, शेंगदाणे आहे, मग वाढत जाते ते. मिरची आहे. गावात सरपंच साहेब 1 क्विंटल 10 किलोची साबुदाणा उसळ करा म्हणते. एवढी कायले? अरे काय पुऱ्या गावाला द्यायची आहे का उसळ? अरे जेवण आहे आपल्या इकडून. पुऱ्या गावाला काय उसळ नाही आहे? कमाल आहे बा. कोण म्हणे तुम्हाला? कोण म्हणून राहिलं असं? हेच सांगू राहिले बा नामदेवराव. अरे तेवढे लागतेच ना तात्या.
आता पुरे गाव येऊन तुमच्या वाड्यातनी भजन कीर्तन कराले, तर ते तर खाऊनच जाईन ना, तसे उपाशी जाईन का ते? हा, अरे कुठं आहे तर आपलं गाव येऊ राहिलं? काही नाही, ते 10-15 जण आहे आणि आपले घरचे आणि हे बस 50-60 जणांची उसळ बनवा, एवढी नाही बनवा लागत. काही लावू राहिले आपली 50-60 लोकांची. अरे 50-60 लोक तर भजन मंडळीच आहे. आम्ही मग आणि आमच्या घरचे ते तर खायन ना उसळ. उपवास सगळ्यालेच आहे, आषाढी एकादशीचा तुम्हाला बी आहे ना. वा वा, बरं जाऊ द्या, 100 लोकांची करा बस. 100 लोकांची तर लय होऊन जाते ते. आम्हाला आहे म्हटलं तात्या उपवास. हा, त्या हिशोबानं बनवजा, कमी नाही पडली पाहिजे. तुम्ही काय करू राहिले पहिले वरतं ते सांगा मला. तुम्हाला जे काम दिलं ते काम नाही उरालं तुमच्याच्यानं. हे कामं करू राहिले असे जास्तीचे. आम्ही तुमच्या घरी तुमच्या फक्त कार्यक्रमासाठी आलो, इथं कामं करायसाठी नाही आलो. ते आम्हाला नका सांगू ते कामं करायचे. हा, आम्ही फक्त कार्यक्रमात आलो भजनच्या बस. मग तिथं भजनच्या तिथं जा, इथं काय करू राहिले? अरे काय जरासा वाळाही नाही पाव काय, कसा घेतला काय घेतला तर आता घेतला तुम्हाला सांगतो ना नंतर, फुरसतीच सांगतो. म्हणे पोट्ट्यावर खास लक्ष ठेवतो. हा, चुपचाप मध्ये काय करते काय नाही. मी इथं कार्यक्रमाला आलो का याच्या त्याच्यावर लक्ष ठेवायला आलो? मला पहिले हे सांगा, तुम्ही मला कार्यक्रमाला बोलावलं का याच्या त्याच्यावर लक्ष ठेवायला बोलावलं? माझे कपडे खराब होईन, मला असे कोणते कामं नाही सांगायचे. कॅटरकचे पोट्टे सांगितले वाळाले, हे बरं केलं मी. तुमच्या भरोशावर तर बस काहीच नव्हतं करू शकलो. 2 दिवस आपल्याला काही मनातच नाही. प्रेस मारून आणलेलं जॅकेट आहे ते. 100 जणांची उसळ करा तुम्ही फक्त. जा तुम्ही. आणि मोहन कुठे गेला? मोहन नाही दिसू राहिला. तो त्याचा पांटेला सोडून येते काय कुठं? तो येईन म्हणे मी 3-3:30 वाजता. मग काय इथं गपार फक्त काय फरायाचंच खाली येईन काय? हा, त्याच्या इच्छा घरच्या कार्यक्रमात आपण सगळ्या वेळेस राह, आणि तो गडी इथं राहत नाही. कोण कोणाचा होय आता? हा बोला. अरे आम्ही आलो आहे ना, इथं बस स्टँडवर उभा आहे किती वेळचं. या ना तुम्ही गाडी घेऊन. आले का तुम्ही? बस स्टँडवर आहे. बरं याटो करा स्पेशल आणि चालले या डायरेक्ट घरापाशी. हे तर म्हणून राहिले का याटो करा म्हणते स्पेशल आणि चालले या म्हणते घरापाशी. नाही जमत नाही म्हणा, गाडी पाठवा म्हणा इथं, नाही तर तुम्ही या म्हणा गाडी घेऊन. जमत नाही म्हणा, आतापर्यंत बसणं आलो आपण, पुरं हेकोळा झाला माणूस. अरे येऊन जा ना चिमनरावले म्हणा स्पेशल ऑटो करा आणि चालले या. किती जण आहे तुम्ही? 5 जण आहे आम्ही. अरे 5 जणांसाठी आता स्पेशल कार आणायला पुरते का तिथं? 5 जणांसाठी काही गाडी आणायला पुरत नाही म्हणते बाबा. तर बाबाले म्हणा ते काही सांगू नका म्हणा, पुरा हेकोळा झाला म्हणा माणूस. लवकरात लवकर गाडी पाठवा म्हणा इथं बस. चिमनराव आहे मोठे डेंजर आहे. बरं थांबा पाठवतो मी. कुठं बस स्टॉप पशी जाईन तुम्ही? म्हणे एक काम कर, आपल्या घरी जाय, आपल्या घरून कारीची चाबी घे. हा, बस स्टॉप पशी माय जवाई आणि माय पोरग आणि पोरी उभे आहे 5 जण. जा त्याला घेऊन ये. जा तेवढं काम कर. पेट्रोल टाकायला पैसे दे, त्याच्यात लागन तेवढं पेट्रोल पडलाय त्याच्यातनी. पेट्रोल टाकायला कायले पैसे पाहिजे? जाय लवकर. तर मी काय करू, मला सांगा कोणतं काम? आता कोणतं काम आहे? आता कोणतंच काम नाही आहे. जा मस्त भजन मध्ये बसले राहा, गाणे म्हणा 2-3. काय बाई पुष्पाबाई, आता टाईम आहे का याचा? आणि पाटलीन बाई, हा, आणि आमच्या घरची तर बाई समजतच नाही. घरचा कार्यक्रम असून एवढा टाइमपास करू राहिली. तुमचं काय आहे? शर्ट घातला पॅन्ट घातला का झालं तुमचं वालं? आम्हाला तर बारीक करावंच लागते ना. हा, केस विसरू दे, हे करू दे, ते करू दे, सगळंच बारीक पाहा लागते. भोलाचा फोन आला होता, बाबाले पाठव म्हणे गाडी घेऊन लवकर, लय वेळचा उभा आहे म्हणे मी इथं. आणि सोबत चिमनराव बी आहे आणि नागोराव बी आहे. पाठवलं मी म्हणाले जाय म्हटलं लवकर गाडी घेऊन, आणि त्याला घेऊन ये म्हटलं. तू अंदर जाय आणि पूजेचं सगळं सामान हे ते काढून ठेव सगळं. जाय, बाकीच्या बाया आहे अंदर वाट पाहू राहिले. तू ये. तुम्ही कुठं चालले तर? आणि फराळाचं बनवायला नाही लावला का सगळ्यासाठी? सांगितलं ना बापा, आताच तर सांगितलं 100 लोकांचं बनवून ठेव म्हणून फरायाचं. मी जरा सामान आणतो, थोडंफार सामान राहिलाय बाकीचं. पाहिजे फालतू ते दारू गिरू नाही पिऊन याचं, सांगू राहील तुम्हाला. नाही ना व, उपास आहे ना, आज कुठं जमते काही. तेच म्हणून राहिली. चला व अंदर. अरे काऊन मदन भाऊ गेले नाही का फरायाचं खाले तात्याच्या इथं? मजा घेऊ राहिला काय? हा, मले म्हणू राहिला का गेला नाही का तात्याच्या इथं फराय खाले? आणि तू पांटेला खोलून बस, आम्हाला पाठव ना तिकडे. आता साध्या मनानं म्हटलं मी तुम्हाला का गेले नाही का म्हणून. तुम्ही भल्ले गरम होता राजू. गरम म्हणजे तात्या माया जवळचे आहे का तुझ्या जवळचे आहे? कोण झाले पाहिजे सांगा देशमुख साहेब, कोण झाले पाहिजे? पहिले मोहन न झाले पाहिजे, मोहनच्या जवळचे आहे. अबे लेका, तुले पोरासारखे चायते ते, आणि तू आहे का इकडे पांटीला उघडून बसला? हा, बरोबर लग्न जुळवायचे आहे तेवढ्यात भल्ला रे. हा, तात्या असे तात्या तसं. लग्न झालं रे झालं तर पत्ता कट करून टाकला का तात्यासोबत? कर ना पांटीला बन. असा किती रुपयाचा धंदा करू राहिला? जाऊ ना, टाईम आहे नाही का हो देशमुख साहेब? किती वेळ आहे? नाहीतरी आता भजन कीर्तन चालू आहे सध्या तिथं. जेवायचं तर उद्या आहे ना, आज तर उपासच आहे सगळ्या. अरे उपास आहे तर फरायाचं बी केलं आहे तिथं. जाणं खायले फरायाचं.
जातो ना तर टाइम आहे ना. आता तर जेमतेम ते साबुदाण्याची उसळ बनवणं चालू असं. काय आहे रे बुवा तात्याच्या इथं? कायचा फराय देऊ राहिले? हे आषाढी एकादशी आहे म्हणून का फरायचं वाटू राहिले का तात्या? घ्या, म्हणजे तुम्हाला माहीतच नाही काय? कमाल आहे बुवा तुमचीवाली. गावात राहता का नाही रा? आता 5-6 दिवस झाले मी तिकडे गेलतो ना लोणावळा घुमाले. त्याच्याच्यानं तुम्हाला दिसलो का मी इकडे? मला काय माहीत गावात काय झालं आणि काय नाही तर. अरे तो सीताराम नव्हता काय? सीतारामचा तात्यानं वाळा घेतला तर त्याची वास्तू शांती पूजा आहे. आज आहे बुवा आषाढी एकादशी आहे म्हणून. आता जेवढे जण जाईन तिथं भजन कीर्तन कराले त्याले म्हटलं साबुदाण्याची उसळ बी आहे आणि उद्या जेवण बी आहे सगळ्याले. नाही, आपल्याला तर त्याच्या इथं सांगणं काही आलं नाही. त्याच्याच्यानं आपण तर काही येऊ नाही शकत बुवा. अरे सांगणं कोणाच्या इथं केलं? करायचंच आहे सांगणं. आज रात्री करण ते सांगणं, उद्या जेवण राहील सकाळी. अच्छा, आता हे जे आहे आषाढी एकादशी निमित्त त्यानं आपलं कीर्तन भजन ठेवलं. आता ते त्याच्यासाठी आहे उसळ. आता हे जाते मोहनसारखे आणि बस येते खाऊन तिथून. आमच्यासारखे म्हणजे अरे आमच्या हक्काचंच आहे. आमच्या सोबत राहते ते. आम्हाला बोलावलं आहे. आता मला बोलावल्यावर मला तर जास लागन ना. मी जाईन आता थोड्या वेळानं. उसळ गिसळचा टाइम झाला काय तोपर्यंत धंदा नाही करू काय? बस खालेच जाय तिथं. भजन कीर्तन नको करू, फक्त खाली जाय. भजन कीर्तन करणारे लय जण आहे तिथं. आपलं काय काम आहे? आपल्याला कोणतं भजन कीर्तन येते तिथं? नाचाचं सांगा आपल्याला, नाचतो आपण. कीर्तनात गवळण बन आणि मस्त नाच मग तिथं. मले म्हणते तो मदन भाऊ जात नाही काय फरायचं खाली. बोला काय देऊ तुम्हाला? आज आहे उपवास. आज काहीच नाही पाहिजे आपल्याला. खर्रा नाही ना, पुडी नाही ना, पान नाही. उपवास झाल्यावर बापा बाकीचे तर भडाल खाऊ राहिले. उपवासात खर्रा चालते म्हणे. ते त्याला चालत असं, आपल्याला नाही चालत. अरे बोला ना शुभचिंतक, काय राजे हो? अरे मनात फोन करत जा. अशानं थोडी जमत असते काही. तुम्ही शुभचिंतक आहे ना आमचेवाले. मनात फोन केल्यानं कसं नाते संबंध जे आहे ते टिकून राहते. म्हणून म्हणत असतं तुम्हाला का मनात फोन करत जा. असंच नाही का बा. कसं आहे एखादं जे काम असलं ना तर तसंच फोन नाही करायचं. असं मनात बी एखादा हालचाल विचाराले, तब्येत पाणी विचाराले. तुम्ही कसं तुमच्यापाशी जेव्हा काही असलं तेव्हाच आम्हाला फोन करता आणि म्हणता का तुमचे शुभचिंतक आहे. मग मला भलं वाईट वाटते नाही का हो मोरे साहेब? बोला आता काय खबर आहे? खबर अशी आहे का तात्यानं जो वाडा घेतला आहे त्याच्यात धन आहे. आणि नसलं तर मग धन मग कसं करा? धन आहे हे गोष्ट पक्की आहे. आणि नसलं धन तिथं तर काय करू मग? कट कर फोन, कट करून टाक. अरे कट कायले केला? त्याला सांगू तर द्या लागत होतं किती आहे काय आहे तर. ते 5-10 सण ते त्याची ड्युटी आहे. आपलं फक्त सांगायचं काम होतं. आणि आता फक्त मजा पाहिजे बस. हॅलो हॅलो हॅलो. कट केला वाटते फोन. काहीही अफवा फैलून देणं नाही. आणि आम्हाला कामाला उराले. तात्यानं जो वाडा घेतला आहे त्याच्यात धन आहे आणि हे आहे आणि ते आहे. आणि शिंदे साहेब खरंच असन तर मग आपला फायदा आहे ना. आपल्याला भेटून ना ते. आपण सरकारी खात्यात जमाच कायले करायचं सांगायचंच नाही. चुपचाप मध्ये आपण वाटून घ्यायचं 4 जण. अरे हो, आता विचारच नाही केला मी असा. बरं हमला मग आजच रात्री. पुऱ्या गावाला सांगणं सांगितलं पण मा घरी अधिक बी सांगणं नाही आहे. अरे सांगणं तर मा इथं नाही सांगितलं. मा इथं नाही आहे. अच्छा, याचा अर्थ आपल्या तिघाले नाही आहे आणि बाकी सगळ्याला सांगणं सांगितलं आहे. उद्या जेवण आहे त्याच्या घरी. आज काय आहे माहीत आहे? आज मस्त आषाढी एकादशी निमित्त त्यानं भजन कीर्तन ठेवलं आहे. सगळ्याला उसळ आहे साबुदाण्याची आणि आपल्याला सांगितलं बी नाही. अरे बॅग काढून घ्या रे. बॅग असन तर सगळंच काढलं. बाबानं तर वाडा तर लय मोठा घेतला. आता पैसाच आहे काय करण एवढ्या पैशाचा? वाडा घेऊ का घोडा घेऊ असं काम झालेलं आहे. चला अंदर. नारायण तू आता हे असे चिलम गिलम प्याच नाही बिलकुल. हे बिलकुल बंद मारायचं. हे चिलम पिऊ पिऊ नाही तर हा पुरा वाडा आहे ना त्याच्या धुळ्यानं पुरा काया किट होऊन जाईन. पुरा काया पडन म्हटलं तो. काही पडत नाही काय. कोण म्हणे तुले एवढ्या चिलमच्या धुयानं हा वाडा काया पडू राहिला काय? पण जरा म्हटलं नारायणराव कमी करा आता चिलंपेनं. हे बरं नाही आहे. पहिलेच तुमची वय झाली आहे. एखादं म्हटलं तर धुवा तुमच्या नळल्यात फसन आणि खोकलू डायरेक्ट भागातच चालले जासान. अरे मी काय 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 आतापासून पिऊ राहिलो काय? हे जमान्याचं पिऊ राहिलो. मला माहित नाही आहे काय? काही ना काय होते आणि काही ना काही नाही होत. गेलो तर गेलो. काय राहिलं आपलं आता? सारं तर पाहिलं आता आपण. नातवाचे लग्न पाहिले. आता अधिक काय पाहतं? नातवाचे लग्न पाहतं काय? नाही का दौलतराव? नाही सगळं तर पाहिलं म्हटलं. आता राहिलो काय नाही राहिलो काय? चिलम जर पेशीन नाही तर आधी काही 3-4 वर्ष काढतो तू. पण चिलम जर पेशीन तर मग झालं एखाद्या वर्षातच जातो तू. नाही रे बुवा, मी काही इथं अमर राहिले आलो नाही. मी तर काही चिलम सोडत नाही. माझ्यानं चिलम सोडल्या जात नाही. मस्त भंगाई झाली आता. भंगाईत रात जाय झोपत जाय.
आणि मस्त म्हटलं आपलं आता 90ची सोय लावत जाय बंगईवर बसून. मी जेव्हा मागतो तेव्हा त्या बापापाशी पैसे नाही राहत, आणि हे लाख लाख रुपयाचे वाडे घेऊन राहिले तेव्हा पैसे येते. आता कुठून येऊ राहिले पैसे? चुपचाप राहणं, कुठेही काही बोलता काय? हा, इकडे तिकडे पाच जा ना पहिले, कोण आहे कोण नाही. वाडा वय का काय वय हा? काय काय कमी पैशाचा वाडा आहे का हा? नाही का हो नागोरा? आता कमी पैशाचा असो का जास्त पैशाचा असो, काय फरक पडू राहिला? अरे कुठं गेले हे सासू सासरे दोघंही नाही दिसू राहिले, कुठं गेले? अरे कुठं आहे रे भोला चाय आई बाबा, कुठं आहे राजा? अरे इकडे दोन दोन जवाई येऊन बसले, काही चाय पाण्याला विचारते का नाही विचारत? सकाळपासून उपास आहे ना माणसाले. आई तर भजनात बसलेली आहे. अरे भजनात बसली आहे तर सांग ना त्या आईले का जवाई आले म्हणा इथं काही चाय पाण्याले आहे का नाही आहे. बस तो वाडा घेऊन घेतला आणि बस झाला. आता कमाल आहे बस त्या भावाची, काय समजून नाही राहिलं. थांब ना जराशे, हा, भजनात बसली आहे म्हणते ना, येतेच ना, थांब ना जराशे. काहून एवढी गडबड करू राहिले? अरे गडबड नाही करू तर काय करू तर मग? आलं तेव्हापासून हातपाय धुवून बसलो आहे, पाणी नाही चाय नाही काही नाही. अरे किती उशीर आहे, झालंच नाही का भजन? भजन अधिक 10 मिनिटं चालते. अरे मला साबुदाण्याची उसळ खायची होती ना, म्हणून थांबलोय मी त्याच्यासाठी थांबलोय. थांब ना जरासा 5-10 मिनिटं. चल अंदर लवकर, आपलं काम लवकर करणं आपल्याला. अशा पद्धतीने हे कीर्तन आषाढी एकादशीचं इथंच खतम झालं. सगळ्या जणांनी साबुदाण्याची उसळ खाल्ल्याशिवाय कोणीच जाणार नाही. शांताबाईनी साबुदाण्याची उसळ देवापाशी ठेवा आणि नंतर मग सगळ्याला वाटून द्या. अरे शाहरुख आहे, याच्यातली मोनिका कोणती होय रे? मला नाही माहीत राजा कोणती होय तर. या सोन्याला नाही तर चेत्याला माहीत आहे, या दोघांपैकी एका जणाला माहीत आहे. नाही, राहू दे त्याला नको विचारू. काहून तुले कोणतं काम पडलं एवढं? मग सांगतो मी तुला फुरसती. काय रे बा, काही टाका गिका भिडला वाटते हा? आम्हाला सांगूनही नाही राहिला राजा. तुला नंतर सांगतो, आता हे पोट्टे बसले आहे ना, यायच्यात एकटा सांगू काय? माहीत आहे तुला कशा आहे म्हणून हे. बरं ठीक आहे ना, नंतर तर नंतर शोध लावूनच घेऊ आपण कोणती होय तर मोनिका याच्यातली. सोन्या आता भल्ला पाहू राहिला रे सल्ल्या काका तिकडे. जाऊ दे ना, पाहू दे ना, तू नको पाहू, तू लक्ष नको देऊ त्याच्या इकडे. मोहन आला रे, पाय रे मोहन कसा आला बरोबर खायच्या टायमावर. का रे मोहन, आत्ता भेटला का तुला रिकाम पण? रिकाम पण म्हणजे पोटा पाण्याचंही पाहा लागते ना. तुमच्यासारखी काय शाही ड्युटी आहे का आमची? तुमचं कसं आहे, पगारी माणसं आहे तुम्ही आणि फुल अधिकारी माणूस आहे. महिन्याचे पगार येते, आम्हाला तर करावंच लागते काही ना काही तडजोड. नाही, हे एकदम बरोबर बोलला तू. पगारी म्हणजे 70-80 हजार रुपये महिना आहे आम्हाला. मजाकचं आहे काय? एवढं थोडी बोला लागते, एवढं थोडी बोललो मी तुमच्यासोबत. 70-80 हजार रुपये पगार आहे, नसन तसं एवढं थोडी. खाले आला पण बरोबर खायच्या टायमावर. घरी काही उसळ केली नसन, वहिनी इकडेच दिसली मले. तिकडे पाहून काय बोलू राहिला? इकडे बोलणं, इकडे आहे मी. तिकडे काय पाहून बोलू राहिला? काय पाहू राहिला तिकडे? अरे बापरे, अर्जुन तर धनुष्यबाण भलकुकडेच मारू राहिला. अरे काय वय आहे, बरोबर सेटिंग लावून राहिले नाही बसल्या बसल्या. आता तू हे झालं बा, आता आम्हाला तर आमचं पाहा लागन. तुझ्यापाशी काही ना काही होतं, 1-2 एकर दाखवाले. आमच्यापाशी काय आहे, आम्हाला तर पास लागन ना, सोयीच आहे. जा तिकडे साबुदाण्याची उसळ वाटणं चालू आहे, तू आण त्यासाठी आणि आमच्यासाठी घेऊन ये. जाय लवकर. तुम्ही काय मला काय नौकर समजले का तुमचे? आपापला आणा आणि आपापला खा, आलतूच्या नाटकं नाही पाहिजे. निघा लवकर इथून. झालं काय मग? झालं काय एवढं ना? पाहून घेजो मग, तू हे काम पडन कोणतं ना कोणतं. चल निघा रे लवकर इथून, लवकर निघा. चल चेत्या उसळ खाऊन घेऊ. चल रे रिंक्या, पहिले साबुदाण्याची उसळ खाऊ, नंतर पाहू काय आहे तर. चल, सकाळपासून माणूस उपाशी आहे. चल.